माझं नाव अजय. मी ड्रायव्हिंग काम करतो. तसं मी BCom कंप्लीट केलं आहे, पण मला ड्रायव्हिंगची आवड आहे, त्यामुळे मी हे काम करतो. पावसाळ्याचे दिवस होते. हायवेवर गाड्यांची वर्दळ होती. मी नुकतीच एक ट्रिप करून आलो होतो. पावसाची रिमझिम सुरूच होती. मी कार पार्क करून चहा पीत उभा होतो. तेवढ्यात एक मुलगी माझ्या कारजवळ येऊन इकडे तिकडे पाहू लागली. मी विचारलं, मॅडम कुठे जायचं आहे? तर ती म्हणाली, मला मुंबईला जायचं आहे, पण मला खूप गडबड आहे. मला जरा लवकर पोहोचायचं आहे. मी तिला गाडीत बसायला सांगितलं आणि परत चहा प्यायला लागलो. थोड्या वेळात ती म्हणाली, चला ना लवकर, मला उशीर होतोय. मी तिच्याकडे बघितलं तर तिच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता. ती मला घाबरल्यासारखी वाटत होती. मी तिला म्हणालो, बरोबर आहे मॅडम, पण मी फक्त तुम्हाला नाही सोडू शकत. बाकीच्या सीट्स अजून रिकाम्या आहेत, त्यामुळे तुम्हाला एकट्याला नेऊन मला परवडणार नाही. माझं बोलणं ऐकून ती रागानेच म्हणाली, बाकीच्या सीटचे पैसे मी देते. किती होतात? मी म्हणालो, 3 सीटचे 1500 आणि तुमचेच 500, असे टोटल 2000 होतील. मला वाटलं 2000 रुपये ऐकून ती नाही म्हणेल, पण ती तयार झाली. मला एक गोष्ट कळत नव्हती, ती म्हणजे इतकी काय गडबड होती तिला. मी मनात म्हटलं जाऊ दे आणि गाडीचा स्टार्टर मारला. थोड्या वेळानंतर ती मला सॉरी म्हणाली. मी खूप रागात बोलले तुम्हाला. मी काहीच बोललो नाही. तिने परत सॉरी म्हटलं. मी तिला ठीक आहे असं म्हणालो. इतकं काय त्यात? तेवढ्यात तिने बोलायला सुरुवात केली. मी मुंबईत जॉब करते. माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी एक मुलगा बघितला आहे. माझ्या घरचे मला लग्नासाठी जबरदस्ती करत आहेत. ज्या मुलाला मी कधी पाहिलं नाही, कधी भेटले नाही, त्या मुलाशी मी कसं काय लग्न करू? मला पण तो आवडला पाहिजे ना. म्हणून मी घरातून पळून आले आहे. म्हणून मला तिथून लवकर निघायचं होतं. तिचं बोलणं ऐकून मला जरा आश्चर्य वाटलं, पण मी काहीच रिॲक्ट केलं नाही. मी काहीच बोलत नव्हतो, पण तिची मात्र बडबड सुरूच होती. ती म्हणाली, माझं घर आई वडील सोडेन, पण माझी स्वप्न कशी काय सोडणार? स्वप्न तर मी पूर्ण करणारच. म्हणून मी तिथून पळून आले. मग थोड्या वेळाने मी तिच्या बोलण्याला काहीच प्रतिसाद देत नसल्याने ती जरा शांत बसली. तिने मला परत प्रश्न केला, मी घर सोडून आले ते बरोबर केलं की चूक? मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. तिने मला परत विचारलं, मी तुझ्याशी बोलत आहे, मी बरोबर केलं की चूक? मला तर काय बोलावं काही कळतच नव्हतं, कारण ही पहिलीच अशी व्यक्ती होती की जी माझ्यासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होती आणि तिच्या पर्सनल आयुष्यातील गोष्टी माझ्याशी शेअर करत होती. नाहीतर बाकीच्यांना ड्रायव्हरशी बोलण्यात काही इंटरेस्ट नसतो. मी म्हणालो, मॅडम तुम्ही पळून नाही आलात, तर आता तुम्ही चालायला शिकलात तुमच्या स्वप्नांकडे. माझं उत्तर ऐकून तिने स्मितहास्य केलं आणि मला माझं नाव विचारलं. मी म्हणालो, माझं नाव अजय. मग ती थँक्यू म्हणाली. मी म्हटलं, कशासाठी? ती हसली आणि म्हणाली, काही नाही. आमचं बोलणं सुरू झालं. तिने विचारलं, कुठला आहेस तू? मी म्हणालो, कोल्हापूरचा. आता ती मला नावाने बोलत होती. ती म्हणाली, आपण पुढे थांबूयात का? मी होकार दिला. थोडं पुढं थांबून आम्ही दोघांनी चहा घेतला. मी म्हणालो, मॅडम निघूयात का? त्यावर ती म्हणाली, मी तुला ड्रायव्हर म्हणून हाक मारते का? मग तू का मला मॅडम म्हणून बोलतोस? मला सही म्हण. मी म्हणालो, ओके सही. मग मी कार स्टार्ट केली. तेव्हा मात्र तिच्या वागण्याचं मला थोडं नवलच वाटलं, कारण ती चक्क मागे न बसता आता पुढे आली आणि म्हणाली, कॅन आय सीट हिअर? मी म्हणालो, ऑफकोर्स. ती हसली आणि म्हणाली, क्या बात है, इंग्लिश अँड ऑल? मी म्हणालो, मी BCom आहे मॅडम. पावसाची रिमझिम सुरूच होती. मी ड्राईव्ह करत होतो. सईची झोप लागली होती. वाऱ्याने तिचे रेशमी केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. माझं लक्ष अचानक तिच्या सुंदर चेहऱ्याकडे गेलं आणि मी कार रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि तिच्याकडे पाहतच होतो. ती खूप सुंदर दिसत होती. मी तिच्याकडे पाहण्यात गुंग होतो. इतक्यात तिला जाग आली आणि ती काचेतून बाहेर इकडे तिकडे बघू लागली आणि तिने मला विचारलं, आपण मुंबईमध्ये पोहोचलो का? मी तिला फक्त नकारार्थी मान हलवली. तिने माझ्याकडे पाहिलं तेव्हा मला खूप गोंधळल्यासारखं वाटलं. मी पाण्याची बाटली घेतली आणि विचारलं, पाणी हवं का तुला? तिने पाण्याचा एक घोट घेत मला विचारलं, तू BCom आहे तरी ड्रायव्हिंग का करतोस? मी सांगितलं, आवडतं मला ड्रायव्हिंग करायला. ती बोलू लागली, BCom झाल्यावर आवडणं महत्वाचं नाही, चांगला जॉब, चांगली सॅलरी महत्वाची. मी तिचं बोलणं तोडतच मी म्हणालो, पण स्वप्न जास्त महत्वाचे आहेत.
ती म्हणाली, ड्रायव्हिंग आवडत असू शकतं, पण ड्रायव्हिंगचं स्वप्न नाही. मी म्हणालो, पण त्यातून लोकांची मदतच होते. लोकांना सुरक्षित त्यांच्या घरी सोडणं. कधी रात्री एकटी मुलगी असेल, मार्केटमधून येणारी म्हातारी आजी असेल, त्यांना त्यांच्या जागी पोहोचवलं की त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू समाधान देऊन जातं. ती म्हणाली, पण लोकांना मदत करण्याच्या नादात पैसे का कमी मिळवायचे? मी म्हणालो, माझं स्वप्न मोठं नाही. स्वतःसाठी काहीतरी कमावलं आणि आई वडिलांची काळजी नीट करू शकेन इतकं बस आहे माझ्यासाठी. आणि अशी बीकॉम करून महिन्याला 25-30 हजार कमवण्यापेक्षा दिवसाच्या 2-3 ट्रिपा करून दिवसाचे 4-5 हजार मिळवतो. महिन्याचे 1-1.25 लाख होतात. तिचा विश्वासच बसत नव्हता. आता चांगलाच अंधार पडला होता. 8 वाजले होते. आम्ही जेवण करण्यासाठी एका हॉटेलवर थांबलो. इकडचे तिकडचे बोलणे सुरूच होते. ती म्हणाली, तू शहरात का येत नाहीस? मी म्हणालो, मला गावच आवडतं. मी गावाकडे वाढलो. तिथेच आई वडिलांसोबत राहायला मला आवडतं. ती मिश्किलपणे म्हणाली, फक्त आई वडीलच? लग्न झालं नाही का तुझं? मी म्हणालो, मला शिकलेली बायको हवी आहे, पण शिकलेल्या मुलींना ड्रायव्हर नवरा नको आहे. ती मला थांबवतच म्हणाली, मग त्या मुलीला सांग ना की तू किती कमवतोस ते. मी म्हणालो, जर मी हे त्यांना सांगितलं तर हा व्यवहार होऊन जाईल आणि त्यात आपुलकी आणि प्रेम राहणार नाही. माझं बोलणं ऐकून ती थोडा वेळ शांत राहिली. मीही माझ्या विचारात गुंग होतो. तिने मला हाक मारली. माझं लक्ष नव्हतं म्हणून तिने मला परत हाक मारली. काय झालं? कुठे हरवलास? काही नाही. आजपर्यंत ड्रायव्हर अशी हाक ऐकण्याची कानांना सवय पडली होती. तुझ्या तोंडून माझं नाव ऐकलं तेव्हा मला खूप छान वाटलं. ती म्हणाली, नाव आपली ओळख असते. मी मध्येच बोललो, सई, आणि पुढे काही बोलण्या अगोदर स्वतःला सावरलं. तिने लाजून मान खाली घातली. कदाचित मी काय बोलणार होतो हे तिला कळून चुकलं होतं. मला ती आवडू लागली होती आणि तिला पण मी कदाचित आवडू लागलो होतो असं मला वाटत होतं. जेवण आवरलं आणि आम्ही पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालो. मुंबईत पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. मला तिच्याबद्दल आता आपुलकी वाटायला लागली होती. तिचं बोलणं, हसणं मला आपलंसं वाटू लागलं होतं. रात्री उशिरा आम्ही मुंबईला पोहोचलो. मी तिला तिने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचवलं. मला तर वाटत होतं की हा प्रवास कधीच संपू नये. मी म्हणालो, शेवटी प्रवास संपला. तर ती म्हणाली, मला नाही असं वाटत. तिचं हे बोलणं ऐकून मला वाटलं की तिला सुद्धा माझ्याबद्दल काहीतरी वाटतं. तसं तिने पैसे देण्यासाठी पर्स काढली, पण तिच्या लक्षात आलं की तिच्याकडे कॅश नव्हती. ती म्हणाली, माझ्याकडे कॅश नाही. आपण जवळ कुठे एटीएम आहे का ते पाहू. मी कॅश काढते आणि तुला देते. मी म्हणालो, मी मागितले का पैसे तुझ्याकडे? ती म्हणाली, अरे असं कसं? तू असं करत राहिलास तर तुझं घर कसं चालेल? मी म्हणालो, आता ही घरचीच गोष्ट आहे. तिला माझ्या बोलण्याचा अर्थ कळाला आणि तिने लाजून मान खाली घातली. मी म्हणालो, तू लाजतेस तेव्हा खूप सुंदर दिसतेस. ती म्हणाली, बस कर आता. मी तुला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करते. मी तिला थांबवतच म्हणालो, द्यायचंच असेल तर तुझा मोबाईल नंबर दे. तिने गोड स्माईल केली आणि माझ्या मोबाईलमध्ये तिने तिचा नंबर डायल केला आणि फोन माझ्या खिशात ठेवून दिला आणि बाय म्हणून निघू लागली. मी जड मनाने तिचा निरोप घेतला. मला भरून आलं होतं आणि ती निघून गेली. मी कार स्टार्ट केली आणि निघणारच होतो. इतक्यात मला मागच्या सीटवर सई काहीतरी विसरून गेल्याचं दिसलं, म्हणून मी खाली उतरलो आणि तिला शोधू लागलो, पण ती निघून गेली होती. मी मोबाईल काढला आणि तिने दिलेल्या नंबरवर कॉल केला, पण तो नंबर चुकीचा होता. मी परत नंबर डायल केला, पण तो शेवटी चुकीचाच नंबर होता. तिने चुकीचा नंबर मला दिला होता. मी तो कागद उघडून पाहिला तर त्यात लिहिलं होतं, थँक्स फॉर द लिफ्ट ड्रायव्हर. ते वाचून मला आभाळ कोसळल्यासारखं झालं होतं, कारण तिने मला फसवलं होतं. आता मी ठरवलं होतं की अशा सुंदर मुलींच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही.